पण कधी काळी ह्या सावित्रीला, ज्या सावित्रीने आम्हाला शिक्षणासाठी अधिकार दिले, त्या सावित्रीला कधी वाचण्याचा प्रयत्न आपण केलाय का? कधी घरामध्ये त्या सावित्रीचं पुस्तक आपण ठेवलंय का? तुम्ही जोपर्यंत त्या सावित्रीचं पुस्तक ठेवणार नाही तोपर्यंत तुमच्या मुलीला तुमची सावित्री कळणार नाही. आम्हाला ही सावित्री लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आधीच्या काळी जे होतं, मनुस्मृतीचं नाव तुम्ही ऐकलं असेल, ज्याला जाळली होती बाबासाहेब आंबेडकरांनी, ती मनुस्मृती आजही लोकांच्या मनामनात जिवंत आहे. त्या मनुस्मृतीनुसार बायकांनी फक्त मुलाबाळांना जन्म द्यायचा, नवऱ्याची सेवा करायची, सासू सासऱ्यांची सेवा करायची, त्या पलीकडे तिचा काही विचार, तिचा काही अधिकार होता असं मानल्या जात नव्हतं तेव्हाही. आणि ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। भीलगांव में सम्यक फाउंडेशन द्वारा अंतर्राष्ट्रीय महिला दिवस समारोह का शानदार आयोजन। सम्यक फाउंडेशन की ओर से अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर एक विशेष कार्यक्रम का आयोजन कामठी रोड भीलगांव में किया गया। इस कार्यक्रम में समाज के विभिन्न क्षेत्रों में कार्यरत महिलाओं का सम्मान कर उनकी उपलब्धियों को सराहा गया। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में प्रोफेसर माधुरी गाइधनी, श्रीमती छाया सावरकर और श्रीमती शीतल रोडगे उपस्थित रहीं। कार्यक्रम की शुरुआत अतिथियों के स्वागत से हुई। इस दौरान दीक्षा शहारे और अर्पणा रंगारी ने प्रोफेसर माधुरी गाइधनी का स्वागत किया। वहीं विशाखा बेलेकर और सुनीता गेडाम ने श्रीमती छाया सावरकर का स्वागत किया तथा अर्चना पाटिल और लाटकर ने श्रीमती शीतल रोडगे का स्वागत किया। इसके बाद प्रमुख अतिथियों ने अपने विचार व्यक्त किए। प्रोफेसर माधुरी गाइधनी, छाया सावरकर और शीतल रोडगे ने महिला सशक्तिकरण, शिक्षा और समाज में महिलाओं की बढ़ती भूमिका पर प्रेरणादायी भाषण दिया। कार्यक्रम में खुशबू लोणारे द्वारा प्रस्तुत गीत बेड ऑफ ने कार्यक्रम को और भी प्रेरणादायी बना दिया। कार्यक्रम के दौरान समाज के विभिन्न क्षेत्रों में उत्कृष्ट कार्य करने वाली महिलाओं का सम्मान किया गया। इनमें नर्स विजेता सुखदेवे, नंदागवली और सुनंदा पांतावणे, पुलिस विभाग से मनीषा डोडस, मनीषा बौद्ध, उद्योजिका नलिनी पिल्लई, रेलवे विभाग से त्रिशिला संतोष रामटेके, एक्यूपंक्चरिस्ट विशाखा संजय लोणारे, शिक्षक ऋतु रामटेके, आशा वर्कर प्रज्ञा नागदिवे तथा बचत गट की प्रतिनिधि पुष्पा ताई का सम्मान किया गया। कार्यक्रम का संचालन विशाखा संजय लोनारे ने किया, जबकि महिमा पाटिल ने आभार प्रदर्शन कर कार्यक्रम का समापन किया। कार्यक्रम को सफल बनाने के लिए वंदना शेंडे, मीना भूतमांगे और पाटिल ताई का भी महत्वपूर्ण योगदान रहा। इस अवसर पर महिलाओं के सम्मान और सशक्तिकरण का महत्वपूर्ण संदेश दिया गया। इस कार्यक्रम में भिलगांव के कई नागरिक भी बड़ी संख्या में उपस्थित रहे। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। अधिकार दिला ती सावित्री मला फार काळ समजली नाही, मात्र ती सावित्री मला गोल गोल फिरणारी मात्र केव्हा अगदी लहानपणापासून माहिती होती। आजही आमच्या समाजामध्ये तेच आहे। आम्ही त्यासाठी अखंड अगदी अशा पद्धतीचे अगदी नटून तटून सगळ्या गोष्टी करतो, पण कधी काळी ह्या सावित्रीला, ज्या सावित्रीने आम्हाला शिक्षणासाठी अधिकार दिले, त्या सावित्रीला कधी वाचण्याचा प्रयत्न आपण केलाय का? कधी घरामध्ये त्या सावित्रीचं पुस्तक आपण ठेवलंय का? तुम्ही जोपर्यंत त्या सावित्रीचं पुस्तक ठेवणार नाही तोपर्यंत तुमच्या मुलीला तुमची सावित्री कळणार नाही. आम्हाला ही सावित्री लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, कारण सत्यवानाच्या सावित्री फार पूर्वी झाल्याने आताही होत असतील, मला ज्योतिबाची सावित्री होता येईल का? इथे आम्हाला आमच्या सावित्रीने आणि आमच्या महिलांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आजही आमच्या स्त्रिया अत्यंत अंधश्रद्धांमध्ये बुडलेल्या आहेत. परंपरा, श्रद्धा असावी, माणसाने धर्मही पाळावा, पण धर्म हा नेहमी कसा असायला पाहिजे? उज्ज्वल दिशेने जाणारा असायला पाहिजे, नीतिमत्तेचा पाहिजे, माझ्या प्रगतीचा पाहिजे, माझ्या प्रगतीच्या आड येणारा नको, ज्याला आम्ही एक चांगल्या विचारांचा म्हणू शकतो. आम्हाला श्रद्धाशील असायला पाहिजे, पण चांगल्या विचारांच्या बाबतीत श्रद्धाशील असायला पाहिजे. आत्यंतिक श्रद्धेमध्ये जात असताना जर अंधश्रद्धा होत असू तर आम्ही आमच्या कुटुंबाला कुठेतरी मागे आणू शकतो किंवा मागे आणतो, कारण घरामध्ये
स्त्री आणि पुरुष हे दोन्ही सारखे जरी असले तरी सुद्धा कायमच पुरुषांकडून स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा कुठे ना कुठे बोलण्यातून वागण्यातून दिसत असतो. पण मी आई म्हणून जर असेल तर किमान माझ्या मुला आणि मुलीमध्ये तो भेद मला करायला नको. तुम्हाला सांगितलं आणि त्याच्यात स्त्री पुरुष हा भेद कधीच नव्हता. कायद्यापुढे संविधानापुढे आपण सगळेच सारखे आहोत. आपण शिकलेले आहोत. किमान ग्रॅज्युएट आजची मुलगी किमान होते. तरी आपल्याला संविधान आपण किती वाचलेलं आहे याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. आजकाल शाळांमधनं कॉलेजांमध्ये संविधान वाचन होतं, त्यामुळे थोडं बहुत कानामध्ये गेलं असेल तरी आपल्याला आपल्यासाठी असणारे कायदे किती आहेत आणि त्या कायद्यांचा कुठे कुठे उपयोग करायचा हे देखील माहीत आहे का आपल्याला माहिती नाही. कारण आपल्याला केवळ आणि केवळ सवलती आणि आरक्षण एवढ्या पुरतंच आपण त्या कलमांचा आणि संविधानाचा वापर करत आहोत. मैत्रिणींनो, आपण शिकून आपण चांगलं होऊन आपल्या किती मैत्रिणींना आपण पुढे आणलो आणि आपल्या समाजातल्या आणि आपल्या घरच्या किती स्त्रिया शिकल्या याच्यावर आपल्या समाजाची प्रगती जी होत असते ती प्रगती आपण किती केलेली आहे ती आपल्याला आता खरं म्हणजे हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आधीच्या काळी जे होतं मनुस्मृतीचं नाव तुम्ही ऐकलं असेल, ज्याला जाळली होती बाबासाहेब आंबेडकरांनी, ती मनुस्मृती आजही लोकांच्या मनामनात जिवंत आहे. त्या मनुस्मृतीनुसार बायकांनी फक्त मुलाबाळांना जन्म द्यायचा, नवऱ्याची सेवा करायची, सासू सासऱ्यांची सेवा करायची, त्या पलीकडे तिचा काही विचार, तिचा काही अधिकार होता असं मानल्या जात नव्हतं तेव्हाही. आणि आत्ताही ही मनुस्मृती 2014 पासनं पदोपदी आपल्या लक्षात येत आहे. त्या आधी म्हणजे अनाथागत काळापासून हा जो सन्मान आहे त्याच्या आधी कोणी अशा महिलांना एका स्त्रीने असं संघटन केलं असेल म्हणून मी ती जगातली म्हणजे पहिली आहे की तिने असं 500 महिलांचं संघटन केलं आणि तिला निर्वाणाच्या मार्गापर्यंत नेलं. ही पहिली स्त्री होती संगनायिका, म्हणून तिच्या सुद्धा शिलगुणाला माझं वंदन आहे. साथियों, ET न्यूज़ नेटवर्क में आपका हार्दिक स्वागत. ET न्यूज़ चैनल और नेशनल साप्ताहिक न्यूज़पेपर हुकूमाच्या ताबेदारी के लिए सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक तथा अन्याय और जुल्म के खिलाफ न्यूज़ और एडवर्टाइजमेंट के लिए कृपया नीचे दिए गए नंबर पर कांटेक्ट करें. इस क्लिप को देखने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद.